मी एक मुलाच्या नात्याने त्यांना विचारलं की मग खरं काय आहे तुमचं. त्यांनी मला सांगितलं की आदरणीय दादा कधीच थांबले. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा विमानाचा अपघात झाला तेव्हा पण त्यांच्या हातात पेपर्स होते. ते बारामतीत सभाच करायला येत होते. मला वाटतं त्या दिवशी 4 सभेत त्यांनी तसे शेड्यूल मध्ये होते. 26 तारखेला मी दादांना पुण्यात गेलो. दादा असे नेते होते की त्यांना सगळंच बरोबर आवडायचं, त्यांना सगळंच एका कायदेशीर पाण्याने आवडायचं. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी आणि माझी मिसेस पुण्यामध्ये आम्ही आमचं स्वतःचं एक घर तिथं घेतलं. तर 24 तारखेला दादा बारामतीतच होते. रात्री सहयोगला आले. तर मी दादांना बोललो की दादा मला तुमची थोडी वेळ पाहिजे. दादा 24 तारखेला रात्रीच पुण्याला जाणार होते. त्यांनी मला सांगितलं 26 तारखेला तू 7 वाजता घरी पोहोच. तर मी बोललो आता माझे वडील थोडं तरी विचारतो, थोडं लेट जमेल तर चालतंय का. 7 वाजता थोडा खूपच लवकर आहे. मी दादांना विचारलं काय थोडं ते बोलत अजिबात नाही. जसे बाकीचे लोक वेळ घेतात तसेच तू वेळ घे. 26 तारखेला 7 वाजता मी तिथं पोहोचलो. आणि दादा एवढे खुश होते की मी वेळेच्या आधी तिथं पोहोचलो. दादांनी 1 तास माझ्याबरोबर चर्चा केली, कामाबद्दल बोललो. मीटिंग खूप चांगली झाली. आणि मग दादा झेंडा वंदनच्या कार्यक्रमासाठी जाणार होते. तेव्हा तुम्हाला माहिती दादा जिथेही असतात दरवाजाच्या बाहेर निघाला की गर्दीच. तरी मी त्यांच्या जवळ गेलो. मी दादांना विचारलं दादा येऊ का मी तुमच्या बरोबर झेंडा वंदनसाठी. ते बोलले तू कशाला येतो, तू काय करतो. नाही कधी बघितलं नाहीये, तुमच्या बरोबर एकदा येऊन बघतो तरी. तर एक मुलाच्या नात्यात ते बोलले ठीक आहे पुढच्या सीटवरती बस. आम्ही गेलो तिथं ते परेड बघितले, झेंडा वंदन झालं, अधिकाऱ्यांना दादा भेटले. त्याच्यानंतर परत आम्ही निघायला गेलो पुण्यामध्ये. तिथं गेल्यानंतर झेडपीचे निवडणूक तोंडावरती झालेले होते म्हणून भरपूर उमेदवार तिथे होते, भरपूर गर्दी तिथे होती. 1 वाजता त्यांनी त्यांचे बैठकी चालू केली. मला माहिती नाही त्या दिवशी काय झालं. माझं तसं काहीच काम संपलं आणि एकदा झेंडा वंदन झालं मी घरी गेलो असतो, नाही तर माझ्या कामासाठी गेलो असतो. त्या दिवशी मनात काहीतरी वेगळंच होतं. मी बोललो थांबतो आज इथं. मग 5-5:30ला मी दादांकडे गेलो. मी बोललो दादा बास ना, अनेक वर्ष रात्रीचा दिवस करतो, थोडं तरी विश्रांती घ्या. तेव्हा दादा बोलले जया शेवटची निवडणूक आहे, याच्यानंतर 3 वर्ष काही नाही, 3 वर्ष आपण आरामात सगळं करू. तू सारखा माझ्या मागे लागला ना सुट्टीला जाऊ, तर आपण 5 जण सुट्टीला जाऊ. त्या क्षणाला मला कळलं नाही 5 जण, कारण लग्न 1 महिन्यापूर्वीच झालेलं. 5 जण मला आठवण आमचं. पण दादांचं मनात कायम चांगले गोष्टी होत्या. दादांच्या आठवणी तर आपल्या सर्व. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.